राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय। ऋषी शौनकादी महामुनी ते कथा ऐकतायत, पण शौनकादी महामुनींनी प्रश्न केला, महाराज ही कथा कोणाकोणाचं कल्याण करते बरं? रोग नाही नष्ट करणारी कथा आहे का? दरिद्र माणसाचं दरिद्र घालवणारी कथा आहे का? हो म्हणे, सगळ्या रोगावरती औषधी जर कोणती असेल सगळ्यात भारी तर भागवत कथा आहे, सगळी रोगराई घालणार। मग सूत महाराज कथा सांगू लागले, एकदा नारद मुनी तीर्थयात्रा करत होते। तीर्थयात्रा जसं की पंढरपूर असेल, आळंदी असेल, वृंदावन असेल, काशी असेल, मथुरा असेल, चित्रकूट धाम असेल, रामेश्वरम असेल, अयोध्या असेल, हे काय आहे? तीर्थ। संत आपल्याला वारंवार सांगतात की तीर्थ करा, तीर्थाचं महत्व फार मोठं आहे। जे पुण्य नामजप केल्यानं मिळत नाही, जे पुण्य दान केल्यानं मिळत नाही, जे पुण्य भगवंताची स्तुती गायल्याच्या नंतर मिळत नाही, ते तीर्थक्षेत्र केल्याच्या नंतर मिळत नाही। एवढं तीर्थाचं महत्व आहे। कारण दानाला श्रेष्ठ मानले, कारण संपत्ती तुमच्याकडे असेल तर संपत्तीला जोड दान असतं। पण तुम्ही जर गरीब असाल तर फक्त तीर्थयात्रा करा, फक्त तीर्थ करा, सगळं पुण्य तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाते। नारदजी तीर्थयात्रा करतायत, संत हेच सांगते, जव हे सकळ सिद्ध आहे तव तू आपुले स्वहित पाहे। जव हे सकळ सिद्ध आहे म्हणजे काय सिद्ध बरं? जोपर्यंत गाडी आहे, जोपर्यंत बंगला आहे, जोपर्यंत प्रॉपर्टी आहे, जोपर्यंत पैसा आहे, जुमला आहे, सोनं आहे, नाणं आहे, चांदी, तोपर्यंत का नाही? जव हे सकळ सिद्ध आहे म्हणजे जोपर्यंत कानानं ऐकू येतंय, जोपर्यंत डोळ्यानं दिसतंय, जोपर्यंत तोंडात बत्तीशी आहे, जोपर्यंत गुडघ्याने चालता येतंय, तोपर्यंत काय करा? तीर्थयात्रा करा। आपुले स्वहित पाहे, दुसऱ्याचं जाऊ दे, तू तुझं हित बघ। पण खूप जणांचा मोठा गैरसमज आहे, अध्यात्म म्हणजे म्हातारपणाचा खेळ आहे। जर मी एखाद्या मुलाला मुलीला जर म्हटले, चला ना कीर्तनाला ताई, चला दीदी, म्हातारं झाल्याच्या नंतर येऊ नाही, जेव्हा कानानं ऐकू येणार नाही, डोळ्यानं दिसणार नाही, आणि म्हातारे झाल्याच्या नंतर जर म्हटलं चला ना कथेला, चला, आता कानानं ऐकू येणार, डोळ्यानं दिसणार ना, आता कुठे येतात? तेव्हा म्हटली तेव्हा नाही आली। जेव्हा हे सकाळी सिद्ध आहे, जोपर्यंत हे आहे तोपर्यंतच हित बघायचं माणसानं आपलं। नारदजी हे शिकवतायत आपल्याला, तीर्थयात्रा नारदजी करत आहेत, तीर्थाचं महत्व फार मोठं आहे। म्हणून नारदजी वृंदावनात आले। वृंदावन हे क्षेत्र असं आहे, सगळे तीर्थ जे आहेत, सर्व तीर्थांमध्ये कुठं ना कुठं तरी माणूस एक वेळेस दुःखी राहील, पण वृंदावनात दरिद्री माणूस जाऊ द्या, वृंदावनात गरीब जाऊ द्या, श्रीमंत जाऊ द्या, वृंदावन क्षेत्र असं आहे की तिथं गेल्याच्या नंतर माणसाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य तरी येते। ब्रजाचा महिमाच वेगळा आहे। पण वृंदावनात जाऊन ज्याच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने पाणी आलं नाही, भगवंताला पाहून तिथं गेल्याच्या नंतर ज्याच्या मुखामध्ये राधे राधे नावच येत नाही, तो खऱ्या अर्थाने वृंदावनला गेला नाही। वृंदावनाचा महिमाच वेगळा आहे, कारण ती जी भूमी, ती श्रीकृष्ण भगवान परमात्मा श्री राधाराणीनं तिथे रासलीला केलेली भूमी आहे, म्हणजेच ती प्रेमाची भूमी आहे। आणि तिथं गेल्याच्या नंतर कोणताच व्यक्ती दुःखी राहू शकत नाही। एकतर तिथं रडू नका, आणि रडला तर देवासाठीच रडा। नारदजी वृंदावन मध्ये आले। आता जुलै महिन्यामध्ये आमचं चाललंय वृंदावनाला, आमची ट्रिप काढायची आहे, येणार का सगळे? मी सांगितलं ना तीर्थयात्रा करायला पाहिजे, आजी येणार का? मालकाला विचारून येते बाहेर।
त्यामुळे त्याच्या दाताच्या भाकरीला कोण बहीण बाया काय सोबत आले तर त्या भाकरीचा मेळ लावून देऊ लागतोय. येताना वृंदावनात आले नारदजी. सर्व तीर्थयात्रा करत होते, पण नारदजींना आधी पृथ्वीला प्रदक्षिणा दिली. कशाला प्रदक्षिणा घातली नारदजीनं? पृथ्वीला. इथं किती जण आहे जे पृथ्वीला प्रदक्षिणा करू शकतात बरं? कोणीच नाही ना. कारण पृथ्वीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, पहिला तर मुद्दा. आणि प्रदक्षिणा करायचं फार मोठी गोष्ट राहिली. नारदजीनं पृथ्वीला वेढा दिला, पृथ्वीच्या आत शिरले, वृंदावनात आले. तिथं आल्याच्या नंतर कोणती नदी? वृंदावनात कोणती नदी आहे? बरोबर, कोणती? यमुना नदी. यमुना नदीच्या